नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला तर सर्वांना माहितच आहे, फार्मर्स आयडी ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकारने नुकतीच सुरू केली होती आणि याचा तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील सुद्धा केला असेल. आणि हो मित्रांनो, आता सर्वांना फार्मर आयडी मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तर ही फार्मर आयडी कशी मिळत आहे व तुम्हाला मिळाली की नाही हे कसे जाणून घ्यायचे या आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. चला तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. यासाठी ॲग्रीस्टॅग या योजनेत नवीन नोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. आणि हो मित्रांनो, ही योजनेचा ऑनलाईन अर्ज तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा करू शकता. गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅन कार्ड प्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आयडी नंबर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती एकत्रित असावी हा योजनेचा उद्देश असून राज्य सरकारच्या ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे. शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत. फार्मर आयडी ही कशी उपयुक्त ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी हे जाणून घेऊया. सरकारी योजनांचा लाभ सहजरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, मध्यस्थांची भूमिका कमी करणे व आयडी तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच पीएम किसान योजनेची पडताळणी देखील सोपी होणार आहे. आणि हो मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा मेसेज यायला सुरुवात झाली आहे. आणि हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा मेसेज आला नसेल आणि तुमच्या फार्मर आयडीच्या अर्जाची स्थिती, त्याचे स्टेटस जाणून घ्यायची असेल तर ते कसे पाहायचे हे सविस्तर बघून घेऊया. मित्रांनो, सुरुवातीला हे कसे चेक करायचे मी तुम्हाला सांगतो. एक, तुम्ही जिथे फॉर्म भरला म्हणजे सीएससी केंद्रावर तिथे जाऊन तुम्ही एक चौकशी करा. मित्रांनो, ही जी लिंक दिसत आहे ह्या लिंकवर जाऊन त्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट आयडी आणि आधार नंबर हे दोन ऑप्शन दिसतील. वरील दोन ऑप्शन मधील एनरोलमेंट आयडी किंवा आधार नंबर ह्यापैकी एक जे तुम्हाला माहित आहे त्या पुढील गोलावर क्लिक करा. त्यानंतर जो ऑप्शन क्लिक केला आहे त्याप्रमाणे खालील चौकोनात नंबर टाकावा. त्यानंतर चेकवर क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे ते समजेल. ह्यात जर अर्ज अप्रुव्हल झाला नसेल तर पेंडिंग असे दिसेल आणि जर अर्ज अप्रुव्हल झाला असेल तर 11 अंकांचा सेंट्रल आयडी दिसेल व त्यापुढे अप्रूव्ह असे स्टेटस दिसेल. आणि हो शेतकरी मित्रांनो, तुम्ही जिथे सीएससी केंद्रावर फॉर्म भरला असेल तिथेही तुम्हाला ही सर्व माहिती मिळू शकते.